घे. झाली तयारी? मायाजी, जेवण झाल्यावर मी आणि कुहू खेळू. मी सगळे गेम्स काढून ठेवले. खेळा. हा पप्पा, कुहू आणि मयूर दीदीला मी गिफ्ट काय देऊ? संजू बेटा, ते सगळे आपल्याकडे दिवाळीसाठी येत आहेत, पण आपण दिवाळी सेलिब्रेट नाही करणार आहे, हो ना पप्पा? आणि मला हे पण माहिती आहे की आपण त्यांना कशाला बोलवतोय, कारण की त्यांचा मूड चांगला व्हावा. आज त्यांना श्रेयस मामाची आठवण यायला नको, हो ना? हो बेटा. डोंट वरी पप्पा, मी कुहूचा मूड चांगला करेन. गुड बॉय. अश्विनी जवळ श्रेयस नाही. आज आशू इथे घरी येते, पण तिचे बाबा इथे नाहीयेत. मयू कुहू जवळ त्यांचे बाबा नाहीत. तू आणि शिल्पी एकमेकांना भेटू शकता, पण आमच्यात ते नातं नाही. मग आयुष्य आहे ना, हे असंच असतं. आपण जे विचार करतो त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळं. तू माझं बोलणं कधीतरी सिरियसली घेणार आहेस का रे? मग मी सगळ्याच गोष्टी सिरियसली घ्यायला लागलो ना, तर मी नॉर्मल जगू शकत नाही. एनिवे, ठरल्याप्रमाणे त्यांना घ्यायला जातो. हो, ती वाट बघत असते. कुहू बाळा, हे खाऊन घे. बराच वेळ झाला काही खाल्लं नाहीस. हं, तुझी कॉफी. अगं अश्विनी, तो फराळचा डबा दे ग, दिला होता तो. पंप्याला फराळ भरून द्यायचा होता. आणते का? हा. अगं अश्विनी, हे काय? हे काय? घरभर कुंकवाची पावलं असल्यासारखं. कुंकवाची नाही, माझा वॉटर कलर होता. खरोखर लक्ष्मीच्या पावलासारखी पावलं दिसत आहेत. अगदी आपण ती गणपतीला काढतो ना, अगदी तशीच. सकाळी ते हळदीचे हात आणि आता ही लक्ष्मीची पावलं. बघितलंस ना अश्विनी, हा खरंच शुभ शकुनच आहे. काहीतरीच काय बोलताय? कसला शुभ शकून अपशकून? मी पुसते. ही आणि लक्ष्मी, वहिनी आधी तुझे सगळे पैसे गेले, आता मी तुझं सौभाग्य कायमचं हिरावून घेणार आहे. आई, मी आलेच ग. मला एक जरा महत्वाचं काम आहे. अगं आता कुठे चालली आई प्लीज, मला काही प्रश्न विचारू नकोस. महत्वाचं काम आहे, करून आलेच. हे असे ठेवत जा केस. खूप डोळ्यावर येतात, डोळे खराब होतील लवकर. आणि मला एक सांग, तुम्हाला तो दिवाळीचा होमवर्क दिला होता, तो झाला तुझा? हो मम्मा, पप्पाने हेल्प केली मला. अरे वा, गुड. आणि आणखी काय काय केलंस? नंतर मी ड्रॉइंग केली, नंतर मग मी कंदील लावला. आणि तो बघ तिकडे गॅलरीत लावलाय. हो, मस्त झालाय. घरी बनवलास ना? हो, माझी आजी बोलली की दरवाजात नको लावू, गॅलरीत लाव. आणि आम्ही लाइटिंग पण नाही केली यावेळेस. ते आय नो.
ठीक आहे असू दे, पण तू जे ड्रॉइंग केलंयस ते दाखव ना मला. ओके 2 मिनिट थांब मम्मी, मी बघतो. संजू, अरे संजू, कुहू किती उशीर केलंस तू? आलात तुम्ही? वा वा. तो आता तू कधी आलीस? झाली 10 मिनिटं झाली मला येऊन. मी तुला फोन लावत होते पण लागतच नव्हता फोन. आशू नाही का आली? ती येईल, तिला थोडं काम होतं. पण येईन ना वेळेत, नाही तर उगाच उशीर नको व्हायला. नाही, तिने यांना वचन दिलंय. यांना दिलेला शब्द ती मोडणार नाही. ती नक्की येईल. तुम्ही बसा, मी पाणी आणि फराळाचं बघते. मायाजी, मी पण येते तुझ्या सोबत मदतीला. वहिनी यायला पाहिजे होती ना आतापर्यंत. मी फोन करून बघू का विद्युत? एक काम करूया, त्यापेक्षा आपण कुहू आणि संजू काय करतायत ना ते बघूया. चल. मला असं का वाटतंय की हे आता इथेच होते? अश्विनी, तू माझ्या समोर असून सुद्धा मी तुला भेटू शकत नाही. मी जर तुला भेटलो तर तुझ्यावर केस होईल आणि मला ते नको आहे. पण तू इथे असताना तुला परत सोडून जायची हिंमत सुद्धा नाहीये का माझ्यात? मी नाहीये असं वाटत असताना सुद्धा तू माझ्या ऑफिसला आलीस. दिवाळीच्या दिवशी अंधारात राहू नये म्हणून इकडे येऊन दिवा लावलास. किती प्रेम करतेस ग माझ्यावर अश्विनी, किती प्रेम करतेस. जर आपली भेट घडवायचीच नव्हती तर नियतीने हा योगायोग तरी घडवून काढला. अश्विनी, नको त्रास करून घेऊ. तुझा श्रेयस जिवंत आहे. कसं सांगू मी तुला हे? सांगा ना, सांगा मला, कसं विसरू मी सगळं? कसं विसरू मी सगळं? हा, तुम्ही असे इथे बसायचात ना, असे बसायचात तुम्ही. मी तुम्हाला नाश्ता आणून द्यायचे, भरवायचे सुद्धा. कधी कधी तर लॉबीत पण तुम्हाला मी शूज घालायचात.
जिवंत आहे तुला भास होत नाहीये. मी खरंच आलोय. भास होत नाहीये तुला. मी खरंच जिवंत आहे. हो. खूप 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 आठवण यायची तुमची. खूप कठीण होतं तुमच्याशिवाय जगणं. खरंच खूप कठीण होतं. मी कुठेही गेले ना तरी सतत सतत तुमचीच आठवण यायची. मी भाजी आणायला गेले किंवा आपण वॉकला जायचो तिथे सगळीकडे मला कळायचंच नाही काय शांत हो अश्विनी, शांत हो. मला कळतंय तुझ्यावर काय झालं असेल, पण आता मी परत आलो ना, आता रडायचं नाही. अजिबात रडायचं नाही. तुम्ही चला सगळ्यांना सांगूया आपण. नाही अश्विनी, मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे. नाही जायचं घरी. आजू, संजू आणि मी मामा बरोबर बाहेर जाऊ? हो चालेल. ए मुलांनो, पण लवकर या बरं का, तुमच्यासाठी मी एक गंमत करून ठेवली आहे. मायाजी, आज तू आणि आजी गप्पा मारा. किचन मधलं सगळं मी बघते. बाळा, तू आजोळी आलीस ना, मग बस की जरा आरामात. मी करते हा सगळं. त्यात काय एवढं, एरवी तर करतातच ना तुम्ही. आज नातीच्या हातचं खाऊन बघ. हो, ती म्हणते तर करू दे ना तिला. आता तुम्ही म्हणताय तर ठीक आहे. मी पण बघते नातीच्या हातची चव कशी आहे ती. हा उज्ज्वला, ते खरं सांगू तुम्हाला, आज मुलींच्या चेहऱ्यावर हसू बघितलं आणि खरंच खूप बरं वाटतंय. हो, बरं झालं तुम्ही सगळेजण इथे आलात. आता दिसते सुंदर. बसा, मी तुमचं औक्षण करते. आज खऱ्या अर्थाने माझा पाडवा सेलिब्रेट झाला. माझा तो विश्वासच बसत नाहीये की तुम्ही माझ्या समोर आहात. मी ऍक्च्युली तुला एक पाडव्याचं गिफ्ट द्यायला हवं, म्हणजे तुला विश्वास बसला असता की मी खरोखरच तुझ्या समोर आहे. तुम्ही माझ्या कपाळाला कुंकू लावलंय, हेच माझ्यासाठी पाडव्याचं मोठं गिफ्ट आहे. तो तुझा हक्क आहे, पण खरंच पाडव्याच्या दिवशी असं रिकामी हाती तुझ्या समोर यायला नको होतं. दुर्दैव आहे माझं की आज मी तुला काही देऊ शकणार नाही. माझ्याकडे काहीच नाही. मी मागेन ते द्याल तुम्ही मला? आणि मी नाही देऊ शकलो तर? मला वचन द्या, यापुढे तुम्ही माझ्यापासून कधीही लांब जाणार नाही. द्या. शिट, मग आता काय करायचंय? तर काय, आपल्याला परत सगळं शून्यापासून स्टार्ट करावं लागेल. पण डोंट वरी. हे बघ, मी त्या आंबेकरला शोधून काढेन. तू टेन्शन नको घेऊस. हो रे, म्हणजे तो आंबेडकर एकच चांगला सोर्स आहे आपल्यासाठी बाबांना निर्दोष सिद्ध करायचं असेल तर. पण ऐक ना, तू असं कुठे जाऊ नकोस रे, मला टेन्शन येतं. मग काय म्हणाली आता? तुला माझं टेन्शन येतं? म्हणजे ते जाऊ दे, तू सांग की तू हे एवढंच आंबेडकरांचंच बोलायला आलेलास का की? हा, बाकी तीच ते आंबेडकर. मला जसं आंबेडकर बद्दल समजलं ना मयुरी, मी खरंच खूप पॅनिक झालो आणि मग सरळ तुझ्याकडे. किती वेळा सांगतोयस? बाकीचं काही बोलू का? बाकी तुझ्या घरचे कसे आहेत सगळे? बरे. हा, मला काही जर कळालं ना तर मी तुला आधी फोन लावेन. ठीक आहे, जातो मम्मी. हो चालेल, बाय. ए पण हा,
तू तुझा फोन तुझ्या जवळच ठेवशील ना, म्हणजे मी तुला कॉल वगैरे केला तर? हो जवळच असेल. जवळच असेल ना, ठीक आहे मग जातो. हे सगळं बघायला मला इतकं विचित्र वाटतं. तुमचं सगळ्यांचं काय झालं असेल? खरं सांगू का, सगळ्यात जास्त ना मीच खचले होते, पण घरच्या सगळ्यांनी मला सांभाळलं. मग तर माझी आई झाली होती, कुशीत घेऊन झोपायची. खरंच हो, आपल्या मुली खूप समजूतदार आहेत, खूप मॅच्युअर्ड आहेत. कल्पना आहे मला, पण आपण किती लकी आहोत. अशी फॅमिली, अशा मुली आजकाल कुठे मिळतात. त्या नसत्या तर माझं काय झालं असतं ते जाणे. तुम्ही आणि मुली सोडून माझं दुसरं कोणतं विश्वच नाहीये. तुमच्याशिवाय जगणं खरंच अशक्य आहे माझ्यासाठी. मला हे सगळं चांगलंच माहित होतं. तुला एकदा तरी भेटायचं होतं मला. दादा तू इथे? शिल्पी, तुला पण यांना बघून धक्का बसलाय ना? यांना बघितल्यावर ना माझी ही अवस्था तशीच झाली होती. मी सगळ्यांना सांगत होते की नाही हे येणार आहेत, माझं मन मला सांगत होतं हे येणार आहेत. शिल्पी अगं तुझा दादा आलाय बघ ना. आता ना आपण कुहूमयूला सांगूया, आणि आईंना तर हे कळल्यावर केवढा आनंद होईल माहितीये. शिल्पी, आपण ना बाबांना पण फोन करून सांगूया की हे आलेत. शिल्पी अगं असं का बघतेस तू? शिल्पी अगं बोलत का नाहीयेस काय? अहो ऐका ना, तुम्ही सांगा ना तिला, तिला तिला धक्का बसला. तुम्ही सांगा खरंच तुम्ही आलात म्हणून. अश्विनी, शिल्पीला धक्का बसला नाहीये. तिला माहित होतं की मी जिवंत आहे. शिल्पी, तुला खरंच माहित होतं हे जिवंत आहे? शिल्पीला एकटीला का जाऊ दिलं तू? म्हणजे मीही तिच्यासोबत गेलो असतो आणि ताईला घेऊन आलो असतो. ऍक्च्युली एवढ्या यायला हवं होतं त्यांनी. हो रे, बराच उशीर झालाय. शिल्पीने गेल्यापासून एक फोन पण केलेला नाही. आपण फोन करतोय तर ती उचलत सुद्धा नाहीये. आता ती तिथे घरी गेली आणि अश्विनी घरात नसली तर शिल्पी एकटी कुठे कुठे शोधणार तिला? मी एक काम करतो, मी जाऊन बघून येतो. हो तू जा विद्युत, आणि तोपर्यंत मी मुलांना जेवायला वाढते. बिचारी किती उशीर झालाय, भुका लागल्या असतील आता त्यांना. नको, आम्ही निघतो. मयुरी बघेल मला ना. आजी, तुम्ही दोघींनी काही खाल्लेलं नाही आणि तुमची औषधाची वेळ झाली, त्यामुळे तुम्ही आधी खाऊन घ्या. नको मयुरी, प्लीज ऐक ना जरा. मी कोणाचंही ऐकणार नाहीये. तुम्ही आधी खाऊन घ्या आणि नंतर आपण सगळेच एकत्र निघू. हा, मी तयारी करते. नाही बरोबर आहे, मयूचं बरोबर आहे. मी त्यांना तोपर्यंत फोनवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. कॉन्टॅक्ट झालं तर बरंच आहे. ट्रस्ट मी अश्विनी, तुला कधी भेटतो, तुला कधी बघतो असं झालं होतं मला. मुलींना भेटायचं होतं, आई बाबांना भेटायचं होतं मला. पण जेव्हा जेव्हा केव्हा मला असं वाटायचं ना, तेव्हा मला शिल्पी समजवायची, आधार द्यायची. आणि तिची काय चूक आहे ग? तिकडे ती मला सांभाळत होती, इकडे तुम्हाला आधार देत होती. तिने जे काय केलं ते आपल्या फायद्यासाठी केलं. आणि अश्विनी, तिला माहित होतं तिचा दादा जिवंत आहे. हे लपवून ठेवणं तिच्यासाठी किती कठीण असेल याचा तरी विचार कर. आताही तिने माझ्यासाठी लपायला एक जागा अरेंज केली. का? आपल्या फायद्यासाठी. म्हणजे तुम्ही सगळ्यांना न भेटता जाणार होतात? वहिनी, दुसरा काही ऑप्शनच नव्हता ग.
आता या जगात नाहीये हे सांगण्यातच सगळ्यांचं घरच्यांचं भलं होतं. आणि ऑनेस्टली हे करणं माझ्यासाठी पण सोपं नव्हतं ग. खूप डिफिकल्ट होतं. तू विचार कर ना, तो जिवंत आहे आणि घरच्यांना येऊन सांगायचं नाही. मी काय सफर केलं असेल. तुला असं वाटत असेल की शिल्पी किती वाईट आहे, किती वाईट वागली आहे सगळ्यांशी, पण मी हे कुठल्याही वाईट इंटेन्शननी केलेलं नाही. मी हे आपल्या घरच्यांच्या भल्यासाठी केलंय. मे बी माझा पास्ट असा आहे ना, त्यामुळे कदाचित तू विश्वास नाही ठेवणार, पण यू हॅव टू ट्रस्ट मी आत्ता. कारण खरंच मी हे आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी केलंय. उद्या केस झाली असते तुझ्यावर, जेलमध्ये जायला लागलं असतं तुला. आई बाबांचं, तू, मयू, आमचं सगळ्यांचं काय झालं असतं. नवीन सोय होत नाही तोपर्यंत मी ऑफिसमध्येच लागतो. दुसरा पर्याय नाही माझ्याकडे. अश्विनी, काळजी घे. तुम्ही जिवंत आहात हेच माझ्यासाठी सगळं काही. आणि मला खात्री आहे की आपण या संकटातून ना नक्की बाहेर येऊ. ओ माय गॉड, नवरा जिवंत असून सुद्धा तुला विधवेचं आयुष्य जगावं लागणार आहे वहिनी. आणि मी हे कधीच बदलू देणार नाही, कारण मी तुम्हाला कधीच एकत्र येऊ देणार नाही. मला कळतंय तुला काय म्हणायचंय. यांच्या भल्यासाठी आणि कुटुंबाच्या भल्यासाठी मला हे नाटक करावंच लागेल शिल्पी. पण एक सांगू का, हे सगळं करणं खूप कठीण आहे ग. वहिनी, मी समजू शकते. दादा जिवंत आहे हे मला माहित होतं आणि मला घरच्यांना सांगता येत नव्हतं, तुला सांगता येत नव्हतं. तेव्हा मी एक्झॅक्टली हेच फील केलंय. सो तुला आता काय वाटतंय ते मला कळू शकतं. बरं एनिवे, आपण काय बोलत बसलोय. तू जा चेंज कर. शिल्पी ऐक ना, मग अशी हे तसंही घाईघाईत गेले आणि मला काही सुचलंच नाही. ते आता एकटे असतील ना ग, त्यांना काही गोष्टी नेऊन द्यायच्या. मी आत्ता आणि लगेच देऊन येते. हा नाही अगं नाही, तुला नाही जाता येणार असं. आई बघितलीस ना कशी चिडचिड करतीये. हे बघ, मी तिला आत्ता कंट्रोल केलं, परत असं नाही कंट्रोल करता येणार मला. तू एक काम कर, तुला जे काही द्यायचंय तू माझ्याकडे दे, मी त्याला देते. हा का ग असं का विचारतेस. तू मला असं ना खूप शांत आणि समाधानी वाटतेस. अगं मग चांगलंच आहे की. ऑफकोर्स चांगलंय, पण म्हणजे सडन चेंज झालाय म्हणजे असं काहीतरी घडलं असेल ना. नाही अगं, काहीच घडलं नाहीये. म्हणजे काय माहित नाही, पण मला ना असं आतून खूप असं वाटतं की सगळं नीट होणार आहे. खूप पॉझिटिव्ह वाटतंय मी, सगळं छान होणार आहे. मला खूप चांगलं वाटतंय की तुला पॉझिटिव्ह वाटतंय आणि तुला समाधान वाटतंय. पण आई, मला एकच सांगायचंय की तू मगाशी जशी थोडी विचित्र वागलीस ना, तशी नको ना वागूस प्लीज. आई, मी बाबांना गमवलंय ग ऑलरेडी. मला तुला गमवायचं नाहीये. मला ना माझी आई पूर्वीसारखी जी मला सपोर्ट करायची, माझी सपोर्ट सिस्टीम होती, तशी हवी आहे. वेडी आहेस का ग? तसं काही विचार करू नकोस आणि तसं काहीही होणार नाहीये. आई तू आधी शांत हो बरं. वहिनीला निघायचंय, मयूची तयारी पण करून द्यायची आहे तिला. जा वहिनी तू. हो मयू, झाली तुझी सगळी तयारी? हो, फक्त व्हाईट दुपट्टा मिळत नाहीये. हा अगं, तो कपाटात ना खालच्या कप्प्यात ठेवलाय. मी भरली भेंडी करते तुझ्यासाठी आणि ना शेवयाची खीर सुद्धा करते. डबा घेतल्याशिवाय जायचं नाहीये, कळलं? मी आलेच. छान. घरात काय घडतंय आणि तुला गोडाधोडाचं करायचं सुचतंय? इथे दोन घास माझ्या घशाखाली उतरत नाहीत आणि तू
आई बास प्लीज, तू सारखं सारखं का वहिनीला धारेवर धरतीयस? मयूसाठी आज खूप महत्वाचा दिवस आहे, तिचं आज ओरिएंटेशन आहे. म्हणूनच वहिनीने आज तिच्या आवडीच्या भाज्या आणल्या, हो ना वहिनी? हो. मयू, तू सुद्धा आवरायला घे. आई, काय चाललंय तुझं? वहिनी आता नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करतीये ना, स्वयंपाक करतीये, बाहेर जातीये, देवाला जातीये, सगळ्या गोष्टी नॉर्मल जशा करतो आपण तसंच करतीये, तरी तुला प्रॉब्लेम आहे का? म्हणजे एका बाजूला ती रडत बसली तरी तुला प्रॉब्लेम आहे, आणि नॉर्मल वागली तरी तिला दादाच्या जाण्याचं काही दुःखच नाहीये, काही वाटतच नाहीये असं तू म्हणतेस. असं दोन्हीकडून कसं बोलू शकतेस आई तू? आई, मला असं वाटतं की आपण तिच्या कलेने घ्यायला पाहिजे आता सगळं, प्लीज. हे बघ, तुला तिच्या कलाने घ्यायचं असेल ना तर घे, मला जमणार नाही. मला हे सगळं सहन होत नाहीये. तिचा वेडेपणा मी नाही सहन करू शकत. माझी सहनशक्ती संपली आता. असं म्हणून कसं चालेल आई? आता वहिनी म्हणाली ना की आपण तिची फॅमिली आहोत, आणि फॅमिली शिवाय तिच्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. मग आपण जर तिच्या मागे नाही उभे राहिलो तर कोण उभं राहणार आहे, हो ना? अगं, मी सकाळपासून तुला किती कॉल करत होते, तू एकही कॉल उचलला नाही. त्या शर्मा मॅडमना अपॉइंटमेंट हवी होती दुपारची, 4ची देऊ का? नाही, नको. म्हणजे मला ना डबा पोचवायला जायचंय. डब्बा? ऐक अश्विनी, एनी प्रॉब्लेम? मीन्स तुला बरं वाटत नाहीये, तुला घरी जायचंय का? हो, म्हणजे डबा पोचवायचा आणि नंतर घरी जाईन. जरा बरं वाटत नाही. निघू मी? ओके, ठीक आहे. सॉरी, तू बघशील ना सगळं? इट्स ओके, ठीक. दरवाजा लावून घ्या. हो. अगं, घे ना दरवाजाला. हा, चल. काय झालं? कशी आहेस शिल्पी? किती दिवसांनी दिसतेस तू मला. खूप दिवस झाले तू माझ्या घरी पण आली नाहीस, आणि मला नुकतंच असं कळलंय की तुझ्या भावाच्या. तुम्ही का बोलताय माझ्याशी? प्लीज मला जाऊ द्या. मी किती वेळा सांगू तुम्हाला, मला तुमच्या मदतीची काहीही गरज नाहीये. प्लीज हे सगळं नका करायला जाऊ. मी इथे तुझ्या चांगल्यासाठी आली आहे. मी तुझ्या सोबत असताना कुठलंही संकट तुझ्या जवळ येऊ शकत नाही, आणि माझ्या शक्तीमुळे ना तुझ्या प्रत्येक समस्येला मार्गदर्शनच मिळेल. तुझ्या भविष्याचे वेध मला साथ घालतायत, मला काहीतरी सांगू पाहतायत. जे तुझ्या डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, ते सगळं मला कळत. हो, काय मस्त गोड गोड बोलता हो तुम्ही. तुमच्या या गोड बोलण्याला ना आता मी इन्फ्लुएन्स होणार नाही. त्यामुळे या सगळ्यामध्ये ना आता मला अडकवायचा प्रयत्न करू नका. नाही अडकणार मी. असं? हो, ठीक आहे. आता तुला जर तुझंच म्हणणं खरं करायचं असेल तर माझ्याकडे देखील दुसरा पर्याय नाहीये. मी एक काम करते, तुझ्या घरी येते आणि त्यांना सगळं खरं सांगून टाकते. काय काय सांगणार आहात तुम्ही? हेच की तू तुझ्या भावाला लपवून ठेवलेस. नाही, तुम्ही हे असं सांगू शकत नाही. तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाहीये ना? तुला जर का असं वाटत असेल ना मी हे करू नये, तर तू मला 10,000 रुपये द्यायचेस. हे सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे, आणि तुम्ही असं नाही करू शकत. मी आताच सांगते, याचे परिणाम ना वाईट होतील. मी काय करू शकते आणि काय नाही
हे तुला चांगलंच माहितीये. 2 दिवस, फक्त 2 दिवसाची मुदत देते तुला. जर तू मला 10,000 रुपये नाही दिलेस ना तर मी थेट तुझ्या घरी येणार. ठीक आहे? सॉरी सॉरी, पण हा प्लॅन ऐकून ना मला माझा हसूच कंट्रोल होत नाहीये. हा प्लॅन ज्यांनी कोणी केलाय ना खूप फॅन्टॅस्टिक प्लॅन केलाय. प्रतीक प्लीज तुझं हसणं थांबव आणि सिरियसली सांग, तुझा तो ऑफिस मधला कोणी माणूस आहे तो आपल्याला खरंच मदत करेल का? मदत नाही करणार. तुम्हाला माहितीये का तो किसन ना वारांचाच पर्सन आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्याच्याकडे ऑफिसच्या सगळ्या किल्ल्या आहेत. 1 मिनिट प्रतीक, तो वारांचा माणूस आहे ना, मग तो आपल्याला का मदत करेल? कसं आहे ना, तर किसनलाही माहितीये की तो वारन कसा माणूस आहे आणि घरची परिस्थिती नसल्यामुळे तो नोकरी सोडू शकत नाही, म्हणून ना तो आपली मदत करेल. प्रतीक हे बघ, तुला जे काही त्या माणसाशी बोलायचं आहे ना ते आजच बोल, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. कारण वारन कधीही मुंबईच्या बाहेर निघून जाईल. अरे मग काहीच करू शकणार नाही आपण. तुम्ही दोघांना आता टेन्शन घेऊ नका. आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आता माझी आहे. ठीक आहे? अरे नाही रे, साहेब पेंडिंग होत्या म्हणून यावं लागलं. दुसरा ऑप्शनच नव्हता. मॅक्स टू मॅक्स 2 दिवस नंतर मी इथून निघून जाईल. ओके बाय. काय झालं साहेब? काय झालं काय? केवढ्याने बोलतोय मी. कुठं मी नव्हतोस तू? कधीपासून बोलतोय? किसन किसन बोलतोय. होतास कुठे तू? ही लाईट कशी काय गेली? मी तर इथे बाहेरच होतो, रेस्टिंग करत होतो आणि लाईट तर गेलीच नाही. लाईट गेली नव्हती? नाही साहेब. अरे या संपूर्ण खोलीमध्ये अंधार झाला होता. मी ओरडत होतो, सगळ्यांना हाका मारत होतो. तुमचं लक्ष कुठे होतं? मगाशी मी तिकडे गेलो धावत धावत, दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, दरवाजा उघडत नव्हता. खेचायचा प्रयत्न केला, खेचत नव्हता. साहेब मी जेव्हा आलो तेव्हा केबिनचं दार उघडत होतं. मी मगाशी खेचत होतो दरवाजा, पण दरवाजा उघडत नव्हता. मग तो आता अचानक कसा काय उघडला? तू उघडलास का तो दरवाजा? नाही साहेब. साहेब तुम्हाला बरं वाटतंय ना? हो. बघ एक काम कर, उद्याच्या उद्या इलेक्ट्रिशियनला बोलव. सगळ्या वायरिंगचं काम करायचं. मला जरा देखील कंप्लेंट नको आहे, कळलं? हो साहेब. मेथीची भाजी पाहिजे. हे काय आणखी नवीन? रोज काही ना काही नवीन तेर. हे सगळं केव्हा संपणार आहे ना देव जाणे. आता स्वयंपाक करताना हसायला काय झालं? इथे काय कोणी जोक सांगताय? ठीक आहे. आता तुम्हाला राग येतोय माझा आई, पण लवकरच तुमचा हा राग पळून जाणार आहे. तुम्हाला जेव्हा हे भेटतील तेव्हा यापेक्षा चौपट आनंद तुमच्या चेहऱ्यावर असेल. वहिनी, काय ग तू आज पार्लर मधून दुपारीच आलीस आणि मग संध्याकाळी पण कुठेतरी बाहेर गेली होतीस ना? काही काम होतं का तुझं? हो, महत्वाचंच काम होतं पार्लरमध्ये म्हणून गेले होते. अगं मग एकटीच एवढी दगदग का करतेस? मलाही काही कामं सांगत जा, मी करीन ना. अगं जोपर्यंत झेपते मला तोपर्यंत करेन मी, आणि एकदा का झेपेन असं झालं की मदत मागेन ना मी तुझ्याकडे. खरंच. ओके. हा ग्लास ठेवतेस जरा प्लीज. चला बसूया ना जेवायला आता. हो घेते पानं. वहिनी तुझ्या चेहऱ्यावरची स्माईलच सांगते की तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी चाललंय. हे काय चालू आहे हे मला शोधून काढायलाच पाहिजे, पण त्याआधी या ऊर्जाचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे.
आपल्याला त्यासाठी परमिशन लागेल आणि ती मिळाली की लगेच प्रोसिजर सुरू करता येते. ठीक. डोंट वरी. वारण चाल वारण काय झालं चाल गाडी स्टॉप आहे. गाडी स्टॉप आहे. स्टॉप आहे गाडी. गाडी स्टॉप आहे. थांब. गाडी स्टॉप आहे. बघा बघा स्टॉप आहे. अहो वारंग तुम्हाला लहान मुलगा आहे का? अहो तुम्हाला मी लहान वाटलो का? अहो वारंग खेळण्यातला साप आहे हा. मी तुम्हाला लहान मुलगा नाही म्हणालो. तुमच्या लहान मुलाचा खेळताना राहिला असेल. नाही नाही गाडी स्टॉप आहे. स्टॉप आहे गाडी. किसान 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 किसान. काय झालं साहेब? अरे गाडी स्टॉप आहे. कुठे कुठे? अरे आतमध्ये बघ. अहो वारंग काय झालंय तुम्हाला? अरे मी साप बघितला होता. कुठे? काहीतरी चित्र वागतं ते वारंग. नाही आतमध्ये साहेब. अरे पुढे जाऊन बघ ना. पुढच्या सीटवर असेल साप. बघ चेक कर. अरे तू काय थोबाड बघतोस माझं? जाऊन बघ साप. आता मी बघू का? अरे हो चुकलो चुकलो. कसं का बघतोय? वारंग साईट व्हिजिट कॅन्सल आजची. नंतर कधीतरी बघू. हो साहेब साहेब. हो साहेब आज ताप नाहीये. काय नीट बघितलंस? खरोखर नाहीये साहेब. तुम्हाला बरं वाटतंय ना? हे निघ.